विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या लेपन प्रक्रियेला न्यायालयाची स्थगिती. वारकरी भावनांचा मुद्दा ठरला महत्त्वाचा. श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या जतन संवर्धनास पंढरपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाने याबाबत याचिका दाखल केली होती. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे. वारकऱ्यांच्या भावनेनुसार मूर्तीमध्ये प्राण आहे, त्यामुळे या मूर्तीला रासायनिक लेप लावणे चुकीचं आहे. त्यामुळे महाराष्ट्र मंदिर महासंघाने पंढरपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात लेपन प्रक्रिया थांबवण्याबाबत याचिका दाखल केली. आज या याचिकेचा निकाल आलेला असून पुढील आदेश येईपर्यंत ही लेपन प्रक्रिया करू नये असे न्यायालयाने म्हटलेलं आहे. उज्जैन महाकालेश्वर मंदिर येथील सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा आधार घेत महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वकिलांनी आपला युक्तिवाद न्यायालयासमोर केला आहे. त्या बाबी ऐकून घेतल्यानंतर या लेपन प्रक्रियेला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. आज माननीय न्यायालयाने तमाम विठ्ठल भक्तांना एक आनंद देणारा, आनंददायक आणि दिलासादायक निर्णय दिलेला आहे की पुढील निर्णय होईपर्यंत विठ्ठल मूर्तीला रासायनिक लेपाचे आवश्यकता नाही व ते घासण्यात रासायनिक लेप लावण्यास प्रतिबंध केलेला आहे. वास्तविक पाहता यापूर्वी जे लेप झाले आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन मध्ये भाविकांचा स्पर्श न होता सुद्धा मूर्तीला रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे चरणांची झीज झालेली किंवा ते नुकसान झालेले बघितले. त्याचे नेमकं उत्तरदायित्व कोणावरही जबाबदारी निश्चित न करता त्यांनी मनमानी कारभार जो समितीने चालवला होता त्याला ही चप्रक आहे. आणि ही एवढ्यावरच नाही थांबत, आम्ही इथून पुढेही कोणतेही चुकीचे निर्णय जर समिती घेत असेल तर या प्रकारे उत्तरोत्तर आम्ही न्यायालयात दाद मागू त्यांच्या चुकीच्या निर्णयासंदर्भात. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं विठोबाचे आतापर्यंत 4 वेळा रासायनिक लेप केले आणि ते काही व्यवस्थित झाले नाहीत, म्हणून पुन्हा 23 आणि 24 तारखेला रासायनिक लेपाची प्रक्रिया सुरू करायचं ठरवलं होतं. याच्या संदर्भामध्ये वारकरी महासंघ आणि मंदिर महासंघ यांनी त्याला विरोध केला होता, भाविकांनाही विरोध केला होता. कारण त्याला कारण असं आहे की हिंदू धर्माप्रमाणे मूर्तीमध्ये प्राण असतात आणि मूर्तीमध्ये आपण सगळं आरोपित करतो की त्या मूर्तीमध्ये प्रत्यक्ष भगवान आहे असं म्हणून आपण काकड्यापासून शेजारजीपर्यंत नैवेद्य देवाला दाखवतो आणि अशा देवाला केमिकल लावणं हे योग्य नाही अशी भूमिका होती. आणि मंदिर समिती ऐकत नसल्यामुळं देवाणी कोर्टामध्ये मंदिर महासंघाच्या वतीनं गणेश लंके आणि बाळासाहेब डिंगरे यांनी इंजंक्शन सूट म्हणजे ताकीदीचा दावा दाखल केला होता आणि त्याच्यामध्ये तुर्तातुर्त ताकीदार जो होता त्याची सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये वादींच्या वतीनं नामदार सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय की महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे त्याचं जे प्रकरण आहे ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्देश दिला होता भाविकांच्या भावना लक्षात घेऊन मूर्तीला किंवा शिवलिंगाला कोणत्याही प्रकारचं केमिकल लावू नये. तर तो जो होता तो आणि इतर काही सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत की मूर्तीला अपवित्र वस्तूंचा स्पर्श झाला तर त्यातलं देवत्व नष्ट होतं आणि त्याच्यामुळे भाविकांच्या भावनांना ठेच पोचती. ही गोष्ट कोर्टानं गृहीत धरली आणि दिवाणी न्यायालय कनिष्ठ पंढरपूर श्रीमती सोनाली राऊत यांनी आज इंजंक्शन ऑर्डर पास केली. म्हणजे पुढील हुकूम होईपर्यंत मंदिर समितीनं कोणत्याही तऱ्हेचा केमिकल लेप या मूर्तीवर करायचं नाही असा आदेश दिलेला आहे. मंदिर महासंघ किंवा वादी एवढ्यावर थांबले नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की शास्त्रामध्ये वजनलेपाची प्रक्रिया सांगितलेली आहे तर त्या पद्धतीने नैसर्गिक वजनलेप करावा. मूर्तीचं संरक्षण संवर्धन होणं याविषयी कोणाचं दुमत नाही, पण त्यासाठी केमिकल वापर करावा याला वारकऱ्यांचा विरोध आहे आणि त्या दृष्टीनं कोर्टाचा आजचा निकाल महत्वाचा आहे. विशेष प्रतिक्रिया म्हणजे ह्याच्या आधी जे लेप झाले ते वारकरी मंडळींना किंवा महाराज लोकांना विश्वासात न घेता परस्पर झाले होते. यावेळेला संधी मिळाली आणि कोर्टापुढे बाजू मांडता आली, त्याच्यामुळं वारकऱ्यांची बाजू ऐकून घेतली.